आणि या सगळ्या संदर्भात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय बंग यांच्याशी आम्ही संपर्क साधला। त्यावेळेला त्यांनी या सगळ्याची नेमकी काय कारणं असू शकतात हे सांगितलं। याला बरीच कारणं असू शकतात। वय फारच कमी आहे, 24 वर्ष नुसतं, आणि हल्ली असे हार्ट अटॅकचे पेशंट यंग एज मध्ये बघायला मिळत आहे। एक तर सडन डिसेक्शन होतो करोनरी आर्टरीमध्ये आणि पेशंट कॅन कोलॅप्स, म्हणजे जी हृदयवाहिनी रक्त पुरवठा करते हृदयाला, त्या रक्तवाहिनीला कुठून मधून फाटून जाते ती, आणि तिथे रक्त गोठून हार्ट अटॅक येऊन सडन डेथ होऊ शकतो माणसाचा। एक तर हा सगळ्यात महत्वाचा कारण। दुसरं, आयटिक व्हॅल्व एक व्हॅल्व असते, ती इथे ओपन होते बंद होते, ती महत्वाची व्हॅल्व आहे। तिथे काही जर सडनली ती व्हॅल्व रप्चर झाली तरी ते सडन डेथ होऊ शकते। तिसरं असं कारण आहे की यांना तर पहिलेपासून त्रास होत होता, म्हणून यांच्या ह्याच्यात हे दोन्ही कारणं नाही, यांच्या ह्याच्यात पहिलेपासूनच क्लिअर आहे की त्यांना कुठेतरी हृदयवाहिनीमध्ये रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक होता, आणि त्यांनी ते त्रास असताना सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेऊन स्वतःचा इलाज करून घेतला नाही, आणि शेवटी स्वतः दुर्लक्ष करूनच ते सर्वाला। डॉक्टर, मात्र यामध्ये आता काळजी काय घ्यायला हवी? अशा पद्धतीचं काम करणाऱ्या सगळ्या तरुणांसाठी काय सल्ला द्याल तुम्ही? ताण हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे। आपल्याला सगळ्याला ताणमुक्त होणं कसं केलं पाहिजे ते योगामधून चांगलं मिळतं। मेडिटेशन, योगामधून ताणमुक्त होतो माणूस। आणि दुसरा, स्वतःचा आहार फार चांगला पाहिजे।